गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावरती लक्ष्मणजी हाके आलेले। हाके साहेब, एवढा मोठा जनसमुदाय पाहताय, मुंडे भक्त पाहताय या ठिकाणी, हे सगळं पाहून नतमस्तक गोपीनाथ गडावरती झाल्याच्या नंतरची पहिली प्रतिक्रिया। हे बघा, गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते, जनसामान्यांचे नेते होते, भटक्या विमुक्तांचे नेते होते, गावगाड्यातल्या राजकारणातल्या होतकरू पोरांचे नेते होते, गावच्या विकासामध्ये झडपडणाऱ्या सरपंचाचे, जिल्हा परिषद सदस्याचे, शहरामध्ये काम करणाऱ्या महापौराचे, या राज्यामध्ये राज्य लेवलला काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याचे गोपीनाथराव मुंडे हे मिरॅकल होते, मिरॅकल। त्यांच्या हातामध्ये जादूची कांडी होती। एखाद्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवला तर त्या माणसाची राजकीय कारकीर्द बनवणारे गोपीनाथ मुंडे होते, लोकनेते होते, म्हणून मी त्यांना नतमस्तक व्हायला आलोय। आज मुंडे साहेब हयात असते तर काय परिस्थिती राहील? जर मुंडे साहेब आज हयात असते तर महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण एवढ्या खालच्या पातळीवर गेलं नसतं। या सगळ्यावरती गुणकारी औषध गोपीनाथराव मुंडेंनी निश्चित दिलं असतं। धन्यवाद। हे होते लक्ष्मणजी हाके आणि स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया। मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा